तर महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय। जनता गुंडगिरीचा उत्तर मतदानातून देईन असंही यावेळी मिहिर कोटेचा यांनी म्हटलेलं आहे। जनता गुंडागिरीचं उत्तर मतदानातून देणार असल्याचंही मिहिर कोटेचा यांनी म्हटलेलं आहे। महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय। महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अजेश नाडकर यांनी। पाहूयात। महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा आपल्या सोबत आहेत। काही वेळापूर्वीच त्यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे। सर, एकंदरीत ही लढत तशी अटीतटीची होती, काय सांगाल? आज मतदान होतंय, रिझल्ट काय असेल? नाही, आपण बघू शकता सकाळचे 7:30 वाजलेले आहेत आणि प्रत्येक बूथवरती जवळपास 80 ते 100 लोक आलेले आहेत। त्यांना मोदीजींना पुन्हा एकदा पंतप्रधान करायचंच आहे, हे चित्र क्लिअर आहे। तुमच्या मतदारसंघात नरेंद्र मोदीजी जे पंतप्रधान आहेत त्यांचा देखील रोड शो झालेला आणि काही दिवसापूर्वी तुमच्यावर आरोप देखील झाले, कसं बघता याच्याकडे? रोड शो झाला हे आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा जनतेचा भाग्यच आहे आणि त्यांच्याकडे गुंडशाहीचं मॉडेल आहे, ते गुंडागर्दीच करणार। आम्ही शिवाजी पार्कसाठी निघून गेल्यानंतर आमच्या बॅक ऑफिसवरती भेकड हल्ला झाला, तोडफोड करण्यात आली, यापेक्षा जास्त काय सांगा। निश्चितच विजय आपलाच होईल अशी भावना जी आहे ते महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांनी व्यक्त केली। अजेश नाडकर, जय महाराष्ट्र न्यूज, मुलुंड।